सर्व कर्मचाऱ्यांचे आपल्या या एज्युकेशनल सारथी या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे। आजचा व्हिडिओ हा प्रत्येक राज्य शासकीय कर्मचाऱ्यासाठी, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। 25 लाख शासकीय आणि खाजगी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। राज्य शासनाने शासकीय असू दे किंवा खाजगी असू दे सर्वच कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत, तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा। त्याचबरोबर तुम्ही जर अजूनही आपल्या एज्युकेशन सारथी या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका। सुरू करूया आपला आजचा हा व्हिडिओ। विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याबाबतीमध्ये हा महत्त्वपूर्ण GR शासनाने काढलेला आहे। उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग याचे हे परिपत्रक आहे। 24 ऑक्टोबर 2024 रोजी हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे। भारतीय निवडणूक आयोगाचे जे परिपत्रक होतं, प्रसिद्धीपत्रक होतं 15 ऑक्टोबर 2024चं आणि 16 ऑक्टोबर 2024च्या रोजीच्या पत्राच्या अनुषंगाने हे परिपत्रक काढलेलं आहे। पाहूया आपण थोडक्यात काय परिपत्रक सांगत आहे। आपल्या देशाने लोकशाही पद्धती स्वीकारली असून 18 वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणुकामध्ये मतदान करणे अपेक्षित आहे। ही बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मधील कलम 135 ब नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते। मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये असे दिसून आले आहे, संस्था आस्थापना इत्यादी भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नाहीत। त्यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित राहावे लागले, जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे। भारत निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर 2024 रोजीच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे महाराष्ट्र राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024चा कार्यक्रम जाहीर केला आहे। सदर निवडणुकीचे मतदान 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे। याच्याच अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे। या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजावता यावा यासाठी लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मधील कलम 135 ब नुसार खालीलप्रमाणे आदेश देण्यात आलेले आहेत। बघूया काय आदेश आहेत। निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रातील कोणत्याही व्यवसायात, व्यापारात, औद्योगिक उपक्रमात किंवा इतर कोणत्याही आस्थापनेमध्ये कार्यरत असलेल्या आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल। सदर सुट्टी ही उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, मग ते महामंडळे असू द्या, कंपन्या असू द्या, संस्था असू द्या, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना हे लागू राहणार आहेत। पोटकलम 1 नुसार मंजूर झालेल्या सुट्टीच्या कारणास्तव अशा कोणत्याही व्यक्तीच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही आणि जर अशा व्यक्तीला अशा दिवसासाठी सामान्यतः वेतन मिळणार नाही या आधारावर कामावर ठेवले असेल तरीही त्या दिवशी त्याला सुट्टी दिली नसती तर त्याने काढले असते असे वेतन त्याला अशा दिवसासाठी दिले जाईल। थोडक्यात या परिपत्रकाच्या अनुषंगाने शासनाने जे खाजगी संस्था आहेत, कंपन्या आहेत किंवा शासकीय कार्यालये आहेत, महामंडळे आहेत, त्या सर्वांना कुठेतरी एक इशारा दिलेला आहे की 20 नोव्हेंबरला मतदानाचा टक्का वाढण्यासाठी, सर्व मतदारांना मतदान करण्याची संधी मिळावी यासाठी 20 नोव्हेंबरला सुट्टी शासनाने जाहीर केलेली आहे। कोणत्याही कारणास्तव त्या व्यक्तीच्या वेतनामध्ये कोणत्याही प्रकारे कपात करण्यात येऊ नये असेही निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत। जर एखाद्या नियुक्त्याने उपकलम 1 किंवा उपकलम 2च्या तरतुदीचे उल्लंघन केले तर असा नियुक्ता निवडणूक आयोगाच्या नियमानुसार शिक्षेस पात्र असेल। समजा एखाद्या कंपनीने किंवा एखाद्या कार्यालयाने आपल्या कर्मचाऱ्याला सुट्टी दिली नाही किंवा त्याचे जर वेतन कपात केली तर त्या कंपनीच्या, त्या संस्थेच्या विरोधामध्ये कायदेशीर कारवाई त्या ठिकाणी केली जाणार आहे। हे कलम अशा कोणत्याही मतदाराला लागू होणार नाही ज्याच्या अनुपस्थितीमुळे तो ज्या रोजगारामध्ये गुंतला आहे त्या रोजगाराच्या संदर्भात धोका किंवा मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते। अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे जर शक्य नाही तर मात्र मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी कमीत कमी 2 तासांची सवलत देता येईल। मात्र त्या बाबतीमध्ये संबंधित जिल्हाधिकारी किंवा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील। कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान 2 तासांची सवलत मिळेल
याची दक्षता सर्व आस्थापनांनी घेणे आवश्यक राहील असे निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत. वर नमूद केल्यानुसार उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व मंडळे, उद्योग समूह, कंपन्या व संस्थांमध्ये औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांनी वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ते सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने जर मतदान करता येणे शक्य झाले नाही आणि याची जर तक्रार मिळाली तर त्या आस्थापनेविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येईल असे निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत. हे जे परिपत्रक आहे निवडणूक आयोगाच्या 15 ऑक्टोबर आणि 26 ऑक्टोबरच्या परिपत्रकानुसार काढण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासनाचे जे कार्यकारी अधिकारी आहेत श्यामकांत सोनवणे यांनी हे परिपत्रक निर्गमित केले आहे. थोडक्यात आपले अनेक कर्मचारी हे निवडणूक ड्युटीसाठी त्यांना ड्युटी आलेले आहेत, मात्र ज्या कर्मचाऱ्यांना निवडणूक ड्युटी आलेली नाही आहे असे शासकीय कर्मचारी, त्याचप्रमाणे जे खाजगी कर्मचारी आहेत जे वेगवेगळ्या प्रायव्हेट कंपन्यांमध्ये कामाला आहेत त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा GR आहे. जवळपास 25 लाखाहून अधिक शासकीय कर्मचारी त्याचप्रमाणे खाजगी कर्मचाऱ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय शासनाने 24 ऑक्टोबर 2024 रोजी निर्गमित केलेला आहे. तेव्हा शासनाने जे हे एक महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे लोकशाही भक्कम करण्यासाठी, त्या वाटेमध्ये त्या कार्यामध्ये आपण सर्वांनी हातभार घेऊया आणि 20 नोव्हेंबर 2024 रोजी आपला मतदानाचा हक्क बजावून जास्तीत जास्त लोकशाही आपली बळकट व्हावी या अनुषंगाने आपण प्रयत्न करूया. लवकरच एका नवीन व्हिडिओसह आपल्या समोर पुन्हा एकदा येऊ. तुर्तास आपली रजा घेतो. धन्यवाद.